नाशिकमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान झालं आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी आरोप केलेला आहे। मतदान केंद्रावरील गर्दी पोलिसांनी पांगवली आहे। मतदान करण्यासाठी आता अवघे काही मिनिटं उरलेले आहेत। मात्र अशा वेळेस काही मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतोय। मतदान केंद्रावरील गर्दी या ठिकाणी पोलिसांनी पांगवलेली आहे। नाशिकमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप देवयानी फरांदे यांनी केलाय। काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड आहे हे निश्चित आहे, लक्षात येत आहे, परंतु ते देखील तातडीने बदलण्यात येत आहेत। आणि बोगस मतदान होणं हे चुकीचं आहे। बोगस मतदान झालं तर त्याला चॅलेंज करून परत त्याच्यावरती मतदान करता येतं, पण अशा प्रवृत्ती जी आहेत त्याच्यावरती निवडणूक आयोगाने काटेकोर लक्ष ठेवायला पाहिजे आणि असं घडता कामा नये। अकोल्यातील जुना शहर भागातील श्री शिवाजी विद्यालय येथे भाजप उमेदवार करण शाहू आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। त्याचबरोबर अंगावर धावून गेल्याचाही प्रकार झालेला आहे। वाद विकोपाला जात असताना दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी मतदान केंद्राजवळ मोठी गर्दी केली। याकरिता पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला। मात्र परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सुरळीत मतदान सुरू आहे। यावेळी महिलांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवारांनी केला आहे। या प्रकारामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय। आणि मला वाटते की उमेदवारांनी प्रत्येक जागी आपली उपस्थिती दर्शवली पाहिजे मतदान केंद्रावर। तर मी काही चुकीचं केलेलं नाही आहे। आणि जे दादागिरीचा विषय आहे हे म्हणतात, तर यांनी महिलांना इथं शिवीगाळ केली। लाडक्या बहिणी आमच्या आहेत, देवेंद्र साहेबांची योजना आहे। आणि हे 2 दिवसात शिंदे गटात आलेले यांचं हिंदुत्व आता जागृत झालं का? लोकांना माहित आहे गद्दार आहेत लोक, यांना यांची जागा दाखवतील। येणाऱ्या विधानसभेत, मागच्या विधानसभेत जागा दाखवली आणि उद्या निकाल है। आणि मेरे को ये लगता है कि अपनी यहाँ की जनता पूरे विश्वास के साथ में हमारे साथ खड़ी है और उसका जवाब इनको कल मिल जाएगा। इनकी जो दादागिरी है कल खत्म हो जाएगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।